सर्वसाधारण 1 वर्ष हे 12 महिन्याचं असतं, परंतु मोबाईल कंपन्यासाठी 1 वर्ष हे 13 महिन्याचं असतं. 1 वर्ष हे 13 महिन्याचं असतं की कारण की एका महिन्यात ते 28 दिवस काउंट करतात आणि 28 दिवसानंतर आपल्याला रिचार्ज करावा लागतो. आणि अशा पद्धतीने 1 वर्ष हे 13 महिन्याचं असतं. आजकालच्या ऑनलाईन आणि इतर दुनियेत ओ टी पीचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. यातूनच 28 दिवसाला रिचार्ज करावा लागतो मित्रांनो. आणि तो रिचार्ज करण्यासाठी 28 दिवसाचाच प्लॅन घ्यावा लागतो, कारण की 30 दिवसाचा प्लॅन हा त्यांच्याकडे नसतो आणि 30 दिवसाचा महिना जरी कॅलेंडरमध्ये असला तरी तो 28 दिवसच काउंट केला जातो. 28 दिवसानंतर तुमचं इन्कमिंग सोडाच पण आउटगोईंगसुद्धा बंद होतं आणि SMS साठी पैसे दिले जातात. आजकाल WhatsApp सगळं चालू झालं आहे, परंतु ऑनलाईन दुनिया चालू झाली. पण ऑनलाईनमधूनच OTPमधून ₹1 कट केला जातो आणि तो आपल्याला भुर्दंड आणि भुर्दंडच आहे. 1 वर्ष हे 12 महिन्याचं नसून 13 महिन्याचं आहे. दुष्काळात 13वा महिना हा चालू झालेला आहे. 2017 पासून आपल्याला फ्री जिओ डेटा दिला 2 वर्षासाठी आणि नंतर काही इतकं जे वाटून घेतलं की सगळ्यांनाच सवय लागली की लाईफटाईम कुठं गेली ती लाईफटाईम कार्ड आणि डोकोमो इतर कंपन्या सगळ्या बंद झाल्या आणि लाईफटाईम सर्व्हिस ही बंद झाली. फक्त आतला मंथली प्लॅन महागाई कशी वाढली, लाईफटाईमला सगळे विसरून गेले. बरेच काही झाले. हे जिओ आणि इतर कंपन्याची जी मोनोपॉली म्हणजे अधिकार सत्ता झाली त्यासाठी झाली. BSNL किंवा इतर कंपन्या काहीच करू शकत नाही, कारण की पूर्ण हे झालेलं आहे. दुष्काळात 13 महिन्यात चालू झालेलं आहे. कधीच फक्त आपल्याला कळायला उशीर झालेला आहे. धन्यवाद.